केंद्र, व्यासपीठावर उपस्थित माझ्या सहकारी खासदार आदरणीय शोभा बच्छावताई, माझे दुसरे सहकारी खासदार आदरणीय भास्कर दादा, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय गौतम सुराणाजी, ज्यांनी आत्ताच ज्यांची जन्मभूमी सोलापूर आहे, कर्मभूमी नाशिक जरी असली तरी ॲडव्होकेट प्रकाश सुराणाजी, आदरणीय सुनील बारटजी, आदरणीय अशोक साखलाजी, आदरणीय सुभाष लुनावतजी, आदरणीय आशिष भन्सालीजी, सगळे ह्या कार्यक्रमाचे आयोजक, माझ्या वडिलांचे सहकारी ज्यांनी मला आज शुभेच्छापर आशीर्वाद दिला ते आदरणीय भाटेवाराजी. खरंच तुम्ही मला माहिती आहे की एक कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम काय असतो हे मी त्यांच्याकडून खरं तर शिकले आहे. एक मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी बघत असते आणि आज ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते म्हणतात की मी तुमचं व्याख्यान ऐकायला आलो आहे, तर एक दडपण निर्माण झालं आहे दादा, आणि म्हणून क्षमा असावी काही चूक झाल्यास. आदरणीय गुरमीत बग्गाजी, आदरणीय काळेजी, आदरणीय आनंद साबराजी, आदरणीय सोनाल दगदडेजी, आमचे नगरसेवक आदरणीय शाहू खैरेजी, आदरणीय आकाश छाजेडजी, DCC प्रेसिडेंट काँग्रेस पक्ष, आदरणीय स्वप्नील पाटीलजी, ज्ञानेश्वर गायकवाडजी, सुनील ढिकलेजी, डॉक्टर साहेब, आदरणीय हेमलताताई, वत्सलाताई, भालचंद्रजी, स्वाती जाधवजी, पवारजी, संतोष ठाकूरजी, गौरव सोनारजी, उपस्थित सर्वच मान्यवर, ह्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले सर्वच दिग्गज, सर्व बंधू आणि भगिनींनो, मी भगवान महावीरांना विनम्र अभिवादन करते. कालच महावीर जयंती ह्या ठिकाणी होती, सगळ्यांना त्याबद्दल मी शुभेच्छा देते. खरं तर शोभाताईंनी पार्लमेंटच्या दरम्यान, आमची ह्यावेळेस पार्लमेंट 1.5 महिना चालली लोकसभा, आणि त्यांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम आहे, सुराणाजी बोलवत आहेत, जैन समुदायाचा कार्यक्रम आहे. आणि माझ्या मतदारसंघात पण सोलापुरात जेव्हा जेव्हा जैन समाजाचा कार्यक्रम असतो तेव्हा मी तो चुकवत नाही, मी तो आवर्जून जात असते. आणि अनेक वर्षापासून, म्हणजे 15 वर्ष आता मी आमदार होते आणि खासदार, प्रत्येक कार्यक्रमाला ते मला बोलवत असतात. सत्ताधारी पक्षात असो नसो, हा समाज नेहमी माझ्याबरोबर आहे आणि समाजाच्या प्रती माझं बरंच काही कर्तव्य आहे. त्याच उद्दिष्टाने मी ह्या कार्यक्रमाला आली. मी खूप लांबून आली नाही, मी आज मुंबईवरनं आली आहे, पण मी जाणार आहे सोलापूरला. तर आणि सोलापूरचे पराग शाह म्हणून माझ्या जवळचे आहेत, ते मागच्या आठवड्यात त्यांनी मला विचारलं की तुम्ही ह्या कार्यक्रमाला जाणार आहात का. तेव्हा माझं नक्की नव्हतं, खरं सांगते. आणि कारण का इथून सोलापूरला जायचं होतं, पण सोलापूरपर्यंत ह्या व्याख्यानमालेचा निरोप पोचला आहे आणि तिथपर्यंत सगळ्यांना माहिती एवढी प्रसिद्ध आहे. तर जसं मी म्हणालं, माझं पण काही देणं आहे आणि म्हणून त्या नात्याने आज मी आली. मी तुमच्यापासून वेगळी नाही आहे. आज बघितलं तर आपण सगळे मायनॉरिटीमध्ये आहोत, आणि महिला म्हणून पण आणि या ठिकाणी समाज म्हणून पण, आणि लोकशाही मानणारे, लोकशाहीवर व्याख्यान ठेवणारे म्हणून पण आपण मायनॉरिटीमध्ये आहोत. कारण का आज लोकशाही आणि संविधानावर संवाद कमी होतात, आणि म्हणून अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही सुराणाजी घेतला. काल मुनगंटीवार साहेब इथे आलेले, उद्या अरविंद सावंत आहेत, प्रत्येक पक्षातले तुम्ही एक एक प्रतिनिधी ह्या ठिकाणी बॅलन्स ठेवण्यासाठी बोलवले. तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचा एक छोटासा भाग म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं. ते मी माझं अहोभाग्य समजते. मी काय वक्ता नाही आहे किंवा मी व्याख्यान करते असं ह्याच्यातली गोष्ट नाही आहे, पण एक्स टेम्पो, म्हणजे जेव्हा पॉलिटिकल व्यासपीठापेक्षा सोशल व्यासपीठ मला जास्त आवडतात, आणि तेव्हा मला असं वाटतं मनं जुळले जातात. भगवान महावीरांचा जे ते आपल्याला सांगून गेले, त्यांचा एक सर्वात मोठा महत्त्वाचा मेसेज जो आज खरं लागू होतो तो आहे संवाद ठेवा, लोकांमध्ये संवाद ठेवा, डायलॉग झालं पाहिजे, डिस्कशन झालं पाहिजे. मी कुठेतरी वाचलेलं की एकतर्फी जेव्हा भाषण होतं तेव्हा त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही, पण जेव्हा 2 लोकांमध्ये संवाद होतो तेव्हा त्याचा एक मॅजिकल इम्पॅक्ट होत असतो. आणि ते आपल्याला नोबडी एल्स बट महावीर भगवान आपल्याला त्यांचं एक महत्त्वाचा संदेश जो देऊन गेले, तो संवाद जिवंत ठेवा. आज संवादच जिवंत राहिला नाही
तर लोकशाही जिवंत राहू शकणार नाही. आज जेव्हा आपण गावात जातो, जेव्हा आपण झोपडपट्ट्यांमध्ये जातो, जेव्हा आपण अशा कार्यक्रमांना येतो, तेव्हा आपण लोकशाही जिवंत ठेवण्याचा एक मोठी भूमिका घेत आहोत. ही फक्त व्याख्यानमाळा नाही आहे, ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एक निर्माण केलेली जैन समाजामधून एक चळवळ आहे, जी भगवान महावीरांमुळे आपण हे करत आहोत. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि आज मला शोभाताई म्हणाला की तुम्ही तुमचा विषय सांगा. तर मी म्हणाली ठीक आहे, मी लोकशाहीवर बोलते. एवढा ब्रॉड विषय, एवढा मोठा विषय, आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं सुरेश दादा बोलू शकतील ह्या विषयावर, कारण का कदाचित माझा बायस असू शकतो, पण ते न्यूट्रल स्टँड घेतील. आणि त्यांना पण मला असं वाटतं पुढच्या व्याख्यानमाला त्यांना तुम्ही आवर्जून बोलायला सांगा. पण लोकशाही जिवंत ठेवण्यास हा तुम्ही छोटासा जो प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण करते, आभार पण मानते, कारण का ही प्रॅक्टिस आता कुठेतरी कमी होत चालली आहे. मी जेव्हा मतदारसंघात फिरत असते आणि तिथे जेव्हा मी गावांमध्ये जाऊन लोकांशी बोलते, मग कुठे चावडीवर बसून किंवा कुठे झाडाच्या खाली किंवा कट्ट्यावर बसून, तेव्हा मी त्यांना सांगते की एक खासदार म्हणून माझं काम फक्त रस्ता, पाणी, ड्रेनेजच नाही आहे, पण लोकशाही एक काँग्रेसची खासदार म्हणून, आणि काँग्रेस हा विचार आहे, जसं जैनिझम हा एक विचार आहे, इट इज अ वे ऑफ लाईफ, जसं हिंदुइझम आहे तसं काँग्रेस पण विचार आहे. आणि एक सर्वधर्म समभाव आणि लोकशाही आणि संविधानमध्ये विश्वास ठेवणारी एक कार्यकर्ता म्हणून, मगाशी भाटेवाराजी म्हणाले की कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे आहोत, माझं कर्तव्य होतं की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण जे काही छोटे पावलं घेऊ शकतो आपण घेतले पाहिजेत. आणि जर कोणीही त्या दिशेत छोटीशी पावलं घेत असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पण चालणं ही महत्त्वाचं आपलं कर्तव्य आणि महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. हे कदाचित आज नाही, पण ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला 15-20 वर्षानंतर नक्कीच दिसेल, आणि तो आज आपल्याला होताना दिसतोय. आज खरं तर जे भगवान महावीर आपल्याला शिकवून गेले आणि लोकशाही त्याच्यामध्ये किंवा सेक्युलरिझम, सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता, त्याच्यामध्ये जे पॅरलेल्स आहेत ते अनबिलिव्हेबल आणि खूप महत्त्वाचे आहेत. आणि ते एवढे मोठे आहेत की म्हणजे आपण विश्वास पण करू शकत नाही की एवढ्या वर्षापूर्वी जे आपल्याला शिकवून गेले ते आज किती लागू होतं, ते आज किती महत्त्वाचं आहे. आपला देश, आपला समाज, आपली लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी, आपलं देश अखंड ठेवण्यासाठी आज भगवान महावीरांचे विचार किती महत्त्वाचे आहेत. आणि हे फक्त जैन समुदायासाठी लिमिटेड नाही आहेत, रिस्ट्रिक्टेड नाही आहेत, हे सगळ्यांना लागू होत आहेत. आज हे पूर्ण जगाला, हे पूर्ण देशाला लागू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली आपल्यापैकीच काही जणांनी आणि राज्यकर्त्यांनीच महापुरुषांना लिमिटेड ठेवलं, रिस्ट्रिक्ट केलं राजकारणासाठी आणि वोट बँक पॉलिटिक्ससाठी. आणि दुर्दैव आहे की एवढ्या थिंकर्सचे, फिलॉसॉफर्सचे विचार आज सगळ्यांना लागू होणं, आणि देशभरात नाही जगभरात, तिकडे ट्रम्प असो, तिकडे प्युटिन असो, इकडे कोणी असो, पण जे डिक्टेटरशिप किंवा जे हिटलरशाहीकडे चालले त्यांना सर्वात जास्त भगवान महावीरांचे विचार लागू होतात. आणि त्यांनी इथे वळावं आणि बघावं. खरं तर अहिंसेची जी पद्धत आहे, विचार आहे अहिंसेचा, तो आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष पद्धतीच्या अध्यात्माचा आत्मा आहे. तसं बघितलं तर आत्माच आहे. इट इज द सोल ऑफ सेक्युलरिझम, अहिंसा. आणि एवढंच नाही शिकून गेले, पण ते शिकून गेले की आज जे आपण बघतो, आपण सगळीकडे म्हणतो वासुदेव कुटुंबकम, पण नाही, आपण सगळ्यांना स्वीकारत नाही आहोत. आपण आदर सन्मानाने इतर धर्म जे प्रॅक्टिस करतात त्यांना त्या दृष्टिकोनाने बघत नाही आहोत. आणि राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, ह्याचा आज एवढा इन्सल्ट होत चालला आहे की अशा वेळेस जे भगवान महावीर आपल्याला शिकवून गेले की एव्हरी लाईफ इज इम्पॉर्टंट,
आणि नॉट जस्ट ह्युमन बिईंग्स, पण किटाणू पण एवढा महत्त्वाचं आहे ते आपल्याला शिकून गेले. पण आज ते कोणीही अंमलात आणत नाही आहे. आज रिस्पेक्ट फॉर ह्युमन लाईफ राहिला नाही आहे. भगवान महावीर आपल्याला शिकून गेले की टॉलरन्स, सहिष्णुता इतकी महत्त्वाची आहे. पण आज सगळीकडे आपल्याला असहिष्णुताच पसरलेली दिसते. एक तर त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळे, जी एवढी धोकादायक ठरली आहे पूर्ण समाजासाठी, खास करून आपल्या देशाचं जे फ्युचर आहे युवकांसाठी. कधी कोणी भगवान महावीरांचे, गौतम बुद्धांचे, शिवाजी महाराजांचे फॉरवर्ड्स जे समाजाला जोडणारे आहेत ते फॉरवर्ड करायला दिसत नाही. पण जे समाजाला तोडण्याचे आहेत, आणि त्या उलट जे महावीर आपल्याला शिकवून गेले की नॉट डिव्हिजन बट युनिटी, अखंडता महत्त्वाची आहे, ते आज लागू होतच नाही आहे. जेवढं भगवान महावीर आपल्याला शिकवून गेले, जे जे त्यांचे विचार आहेत, आज ते सगळे विचार जे आहेत ते चॅलेंज होत आहेत. आज नेमकं त्यांच्या विरोधातच ह्या देशात, ह्या समाजात, ह्या जगात चाललं आहे. आणि अशा वेळेस आपल्या समोर आव्हान आहे की आपण त्यांचे विचार, आपण त्यांचं प्रॅक्टिकल जे काही ते आपल्याला शिकवून गेले ते जगासमोर आणणं पुन्हा एकदा, फक्त समाजापुरती नाही पण सगळ्यांसाठी. आणि ते एवढे स्ट्रॉंग आहेत की ते जगाला जोडू शकतात. ते पुन्हा एकदा तरुणांनी पुढे आणणं महत्त्वाचं आहे. मी बघते सोलापूरला 16-17 वर्षाच्या मुली, 19 वर्षाच्या मुली जैन समाजामध्ये जे आहेत त्या उसको क्या कहते हैं, दीक्षा लेते हैं. ये इतनी बड़ी बात है, कारण त्या वयात हे करणं, आणि त्यालाच सॅक्रिफाईस म्हणतात, त्यालाच म्हणतात विल पॉवर. आणि ती इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये समाजाच्या शिकवणीतून येते. ती कुठून येते तर त्या शिकवणीतून येते. आणि हे कोणी फोर्स नाही करत आहे त्यांच्यावर, ती महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी त्यांच्यावर जबरदस्ती करत नाही आहे, ती महत्त्वाची गोष्ट. ते स्वतःहून करतात. ते तुमचे टीचिंग्स त्यांना इतकं शिकवून गेले त्या वयात की त्यांनी स्वतःहून त्यांच्या इच्छेनुसार ते केलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं शिकवण आहे की कोणावर तुमचे विचार थोपवू नका. हे सर्वात महत्त्वाचे विचार जे भगवान महावीर आपल्याला देऊन गेले. तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही ज्याच्यात बिलीव्ह करता, ज्या फेथला बिलीव्ह करता, तुम्ही ते फॉलो करा. मी सांगतोय म्हणून नाही, पण तुम्हाला आतमधून पटत असेल तर. आज ते होताना दिसत नाही आपल्या देशात. आज सगळीकडे जबरदस्ती केली जाते. तुम्ही काय खायचं, तुम्ही काय नेसायचं, तुम्ही काय घालायचं, तुम्ही काय बोलायचं. आज मला आठवतं एकेकाळी जेव्हा माझे वडील राजकारणात होते, त्याच्या आधीपासून, आणि आज मी त्याच्याबद्दल वाचते की आचार्य आत्रे सगळ्या राज्यकर्त्यांबद्दल विनोद करायचे. आणि ती व्यासपीठ होती, वेगळी होती, ती कल्चरल व्यासपीठ होती. ती विथ अ पिंच ऑफ सॉल्ट जे आपण म्हणतो त्या पद्धतीत घ्यायचे. आज ती कल्चरल व्यासपीठच राहिली नाही. आज बघा काय होतं आहे. आज देशात शेतकरी, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या, 700पेक्षा जास्त शेतकऱ्यांची बळी शेतकरी आंदोलनामध्ये गेली. आज महाराष्ट्रामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या घेत आहेत. काल परवा परत प्राईस राईज पेट्रोल आणि डिझेलची झाली, LPGची झाली. तरुण मुलं व्हण जॉबसाठी फिरत आहेत. आणि तुम्हाला हे सुचतं की कोण काही छोटंसं तुमच्या विरोधात बोललं तर तुम्ही एवढं त्याच्याबद्दल हे करता, बवाल करता. म्हणजे दुसरं काय, 300 वर्षाच्या कुठेतरी काही उकरून काढता. फक्त ध्रुवीकरण, तुष्टीकरण आणि ध्रुवीकरण कसं करायचं हे आज समाजात पेरतायत. मी तर म्हणते हे असे विचार पेरून समाजात तुम्ही विष पेरताय. बाहेरचे अतिरेकींपेक्षा हे आतमध्ये बसलेले अतिरेकी आज आपल्या देशासाठी जास्त खतरनाक आणि जास्त डेंजरस ठरत आहेत. कारण का आपणच आपल्या लोकांमध्ये विष पेरतोय. आणि ते राज्यकर्त्यांकडून, एवढ्या पॉवरफुल लोकांकडून जर होत असेल तर तुम्ही विचार करा आपण प्रोग्रेसिव्ह नाही, आपण किती रिग्रेसिव्ह ह्या ठिकाणी होत चाललो आहे. आणि आता आपले विचार, भगवान महावीरांचे विचार महत्त्वाचे ठरत आहेत. आज किसान आंदोलन असेल, आज महिलांवर, अल्पसंख्याकांवर, ज्याच्यात आपण सगळे मोडतो, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील, आपल्या प्रॉपर्टीज, वक्फ पण त्यांनी त्याचं ते पूर्ण रिलिजियसली
त्याला एक रिलिजियस रंग दिला, पण तसं नाही आहे. आपण सगळ्यांना आपल्याला त्यापासून धोका आहे, पण आपल्यापर्यंत पोचणारी इन्फॉर्मेशन खूप, म्हणजे आपण म्हणतो ना अर्ध्या हळकुंडाने पिवळं, तसं आहे. आणि हे तसंच आज भागरेदादा असतील, शोभाताई असतील, केवढी चांगली भाषणं झाली त्या दिवशी पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर, खूप चांगली झाली. पण सगळ्यांनी सगळी बघितली का नाही? आणि टी व्हीवर मेन स्ट्रीम मीडिया फक्त ठराविक जे पेटवणारी भाषणं आहेत तेच दाखवतं. आणि एवढं महत्त्वाचं ते होतं की आपल्या किती सगळ्या अल्पसंख्याकांच्या प्रॉपर्टीज असतील किंवा आपल्या रिलिजियस साईट्स असतील, ह्यांना कसा धोका निर्माण होतो. आणि हे पण लोकशाहीला हा खूप मोठा खतरा आहे. लोकशाही राहिलीच नाही. आणि ज्या पद्धतीत बिलं पास करून घेत आहेत पार्लमेंटमध्ये, म्हणजे विरोधी पक्ष हा किती महत्त्वाचा असतो. विरोधी पक्ष नेता हा शॅडो प्राईम मिनिस्टर त्याला म्हणलं जातं. विरोधी पक्ष नेत्याचा माईक कधी बंद होत नाही, तो सदैव नेहमीच चालू असायला पाहिजे. हे मी विधानसभेत शिकली होती. जेव्हा विरोधी पक्ष नेते बोलतात, उठतात बोलायला, तेव्हा तो माईक कधीच बंद होत नाही. पण पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षाकडे बघत पण नाहीत, विरोधी पक्षाला वेळ देत नाहीत. विरोधी पक्ष जेव्हा काही ऑब्जेक्शन घेत असतो किंवा काही अजर्नमेंट मोशन्स आणतो सरकारच्या विरोधात, तेव्हा ते स्वीकारले पण जात नाहीत. अशा पद्धतीत तिथूनच लोकशाहीची हत्या त्या ठिकाणी सुरू होते. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, संवाद, संपर्क ह्या माध्यमातून, की आपण लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. महिलांवर होणारे अत्याचार, जिजाऊ असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, सावित्रीबाई असतील, अहिल्याबाई असतील, आज महाराष्ट्राला, आम्हाला रमाई असतील, आम्हाला जी ताकद मिळते ती त्यांच्याकडून मिळते. आणि इंदिरा गांधी असतील, आम्हाला त्यांच्यामुळे ती ताकद मिळते. पण आज जेव्हा आपण बघतो तर सोसायटी रिग्रेसिव्ह होत चालली आणि महिलांवर होणारे अत्याचार वाढत चाललेत. ते का वाढत चाललेत? कारण का अत्याचार करणारी लोकांना वाटतं की आम्हाला बॅकिंग आहे, आम्हाला प्रोटेक्शन आहे, आम्हाला कोणी काही करू शकत नाही, कारण का वरपासून खालपर्यंत ते दिसून येतं. ह्या जैन समाजात महिलांना तुम्ही खूप महत्त्वाचं स्थान देत असता, त्याचा मला अभिमान आहे. नेहमीच महिला संत, प्रीचर्स जे आहेत ते ह्या समाजात मला असं वाटतं सर्वात जास्त आहेत. आणि इथून कळतं की हे आधीपासून, हे किती वर्षापासून होतं, पण आज तुच्छ स्थान देणारे हे सत्ताधारी आहेत. आणि महिलांना जेव्हा आपण ऑब्जेक्टिफाय करतो तेव्हा सोसायटी रिग्रेसिव्ह होत जाते. ही मातृभूमी पण एक महिला आहे. जेव्हा एका महिलेवर अत्याचार होतो तेव्हा कुठेतरी तिच्या पण डोळ्यात अश्रू येतच असतील, तिच्या पण डोळ्यात अश्रू येत असतील. आणि ती पण लोकशाहीची हत्या आहे. पण कोण चाललं आहे तिला वाचवण्यासाठी? आज जेव्हा आपलेच भारतीय लोक अमेरिकेवरून जंजीर घालून आपल्याच देशात येतात आणि जेव्हा त्यांना 14-14 तास बाथरूमला पण दिलं जात नाही, जायला मिळत नाही, तेव्हा कुठे गेली लोकशाही? आणि का कोणी बोलत नाही आहे? का टी व्हीवर ते दाखवलं जात नाही आहे? जेव्हा 4 वर्षाच्या लहान चिमुकल्यांवर शाळेमध्ये अत्याचार होतो आणि जेव्हा ते पण लपवलं जातं, जेव्हा त्यांना पण प्रोटेक्शन मिळतं, तेव्हा लोकशाही राहिलीच नाही या देशात. जेव्हा एक सरपंचावर ज्या पद्धतीत हत्या केली जाते, त्याला मारलं जातं, सत्ताधाऱ्यांना माहिती असून सुद्धा तुम्ही कार्यक्रमात जातात आणि हसता खेळता, म्हणजे गिल्टी कॉन्शियन्स ज्याला म्हणतात, कॉन्शियन्स तोच राहिला नाही आहे. 15 दिवस तुम्ही तो व्हिडिओ बघून पण तुम्ही काही ॲक्शन घेत नाही आहात, म्हणजे माणुसकीच राहिली नाही आहे. म्हणजे ते फिलिंग ज्याला आपण संवेदनशीलता म्हणतो ती राहिलीच नाही. आणि संवेदनशीलता ही महावीर भगवानांच्या टीचिंग्समधले सर्वात महत्त्वाचा टीचिंग आहे. संवेदनशीलता, त्या एका जीवाप्रती तुम्ही संवेदनशीलता दाखवता आपल्या टीचिंग्समधून, आपल्या थॉट्समधून. पण आज एका सरपंचाची ज्या पद्धतीत हत्या होते, म्हणजे तुम्ही बघा किती मोठी तफावत आहे. आणि लोकशाही म्हणून राहिली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. राज्यकर्त्यांकडून फारशी काही अपेक्षा राहिली आहे का नाही सुराणाजी, मला माहिती नाही दादा, पण आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे की आपण जेव्हा जिथे जाऊ तिथे लोकशाही कशी वाचवू शकतो. तिथे जर कोणी फ्रीडम
कोणी मन मोकळेपणाने बोलत असेल तर त्यांना आपण कसा धीर देऊ शकतो, त्यांना आपण कसं एनकरेज करू शकतो, त्याबद्दल मला असं वाटतं आपण सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे. मला भगवान महावीरांच्या विचारामध्येच लोकशाही दिसते. त्यांचे विचार, त्यांच्या विचारातच लोकशाही आहे. ज्या पद्धतीत या समाजामध्ये वरपासून खालपर्यंत ज्या पद्धतीत तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यातच लोकशाही आहे. आणि म्हणून तुम्हाला फारसं काही शिकवायची गरज नाही आहे. जे तुमचे टीचिंग्स आहेत तेच लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. आणि खरं तर आमची पण गरज नाही आहे ह्या व्यासपीठावर. तुम्हीच महावीरांचे जे विचार आहेत ते समाजातच नाही, समाजाच्या बाहेर जाऊन, चौकटीच्या बाहेर जाऊन लोकांना, तरुणांना आणि तरुण मुलींना, तरुण मुलांना कॉलेजेसमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन शिकवणं गरजेचं आहे. त्याला कोणता स्टॅम्प नका देऊ. स्टॅम्प दिला तर लगेच हे लोक डिवाइड अँड रूल करतील. त्याला कोणता स्टॅम्प नका देऊ. पण ते विचार हे युनिव्हर्सल आहेत आणि हा समाजच युनिव्हर्सल आहे. आणि ते तिथपर्यंत आज काही सत्ताधाऱ्यांनी तर प्रत्येक समाजाला पण एक ब्रँड नेम किंवा एका मोठ्या अम्ब्रेलाच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतायत. मी जास्त बोलत नाही आहे पण समजणे वालों को इशारा काफी आहे. पण मग तुमचा युनिकनेसच राहणार नाही. आणि तो युनिकनेस महत्त्वाचा आहे. ते टीचिंग्स तुम्हालाच युनिक आहेत, ते लांबपर्यंत पोचणं गरजेचं आहे. जे त्यावेळेस महावीरांनी केलं असेल ते पुन्हा एकदा आपण, मला असं वाटतं, करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. हाच मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचा संदेश आहे जो आपण लोकांना त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. असहिष्णुता जी वाढत चालली आहे की मी बघते आज लहान लहान मुलांमध्ये पण टीनेजर्समध्ये पण ते हे झालं आहे की आपले एक सगळ्यांना स्वीकारण्याचं जे एक इमोशन आहे, स्वीकारण्याची भावनाच राहिली नाही आहे. आणि ती सर्वात मोठी थ्रेट आहे डेमोक्रेसीला. आपल्या देशात खरं तर एकमेव देश आहे जिथे एवढे सगळे धर्म आपण प्रॅक्टिस करतो. एकमेव देश आहे आपल्या पूर्ण जगात. एवढं सुंदर आहे. पण आज ह्याच देशाच्या अखंडतेला हे लोक आपली कमजोरी बनवत आहेत. आपल्या देशाच्या युनिटी अँड डायव्हर्सिटीला, आपल्या देशाच्या विविधतालाच हे लोक आपली कमजोरी बनवत आहेत. एवढे वर्ष आपण एकत्रित राहतोय, एवढे वर्ष आपण स्वीकारतोय, एवढे वर्ष आपण एकमेकांचा आदर करतोय, एवढे वर्ष आपण आपले विचार एकमेकांवर थोपवत नाही आहोत. पण आज नेमकं तेच चालू आहे. आदर सन्मान एकमेकांसाठी, एकमेकांच्या विचारासाठी, एकमेकांच्या धर्मासाठी राहिला नाही आहे. एकमेकांच्या प्रॅक्टिस, रिलिजियस बिलीफसाठी पण आदर सन्मान राहिला नाही आहे. आणि थोपवणं म्हणजे थोपवण्याचा तर कहर केला आहे. एवढी जबरदस्ती केली जाते की परवा कोणीतरी म्हणालं की जर मी सेक्युलर आहे, जर मी धर्मनिरपेक्षतेमध्ये विश्वास ठेवते किंवा जर मी सर्वधर्म समभावमध्ये विश्वास ठेवते तर मी हिंदूच नाही. असं एवढ्या म्हणजे उद्या म्हणतील की जर तुम्ही सर्वधर्म समभावमध्ये विश्वास ठेवता तर तुम्ही जैनच नाही, तुम्ही सर्वधर्म समभावमध्ये विश्वास ठेवता तर तुम्ही ख्रिश्चनच नाही, तुम्ही सिखच नाही. असं एक नॅरेटिव्ह हे सत्ताधारी पक्ष सेट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही विचार करा, जसं मी म्हणाली, किती पॉयझन, किती कीड ह्या समाजामध्ये, या देशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्या देशाची आत्मा, जसं मी म्हणाली, ती अहिंसेची आहे, ती धर्मनिरपेक्षची ती आहे, ती आपली आत्मा आहे. अखंडता ही आपली आत्मा आहे. आणि हे कोण लागून गेले आपल्याला सांगायला? खरं कोण लागून गेले आपल्याला सांगायला? जर लोकशाहीवर खतरा आहे तर तुम्हाला नाही वाटत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ती वाचवली पाहिजे आपल्या फ्युचर जनरेशनसाठी? नाहीतर उद्या आपली मुलं शाळेत जातात, आपण एवढा खर्च करतो, पण उपयोग काय? जर उद्या जाऊन ते डिवाइड अँड रूल करणार असतील किंवा ते एकमेकांना ॲक्सेप्टच करणार नसतील तर शाळेत शिकून किंवा महावीरांनी जे आपल्याला शिकवलं मग त्याचा उपयोग खरं होतोय का नाही?
ते आपण इन प्रॅक्टिस अंमलात आणतोय का नाही, ते आपण इम्प्लिमेंट करत आहोत का नाही. कारण का सर्वात जास्त महत्त्वाचं टीचिंग जे आपल्याला भगवानांनी दिलं आणि ते आहे लोकशाही आणि सेक्युलरिझम. पण ते खरंच आपण अंमलात आणत नाही आहोत. अखंडता, सहिष्णुता आणि वासुदेव कुटुंबकम, पण आपण ते अंमलातच आणत नाही आहोत. कारण का आपण ह्या लोकांना हे करू देतोय. ती आपली चूक आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ह्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून की आपण खरंच महावीरांचे विचार आता खरंच समाजामध्ये लोकांमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. आणि आय एम नोबडी टू टेल यू दिस. मी तर ह्या सगळ्या ह्याचा एक छोटासा भाग आहे. ते आपल्याला एवढे मोठे लोक महापुरुष सांगून गेले, पण कुठेतरी आपणच मला असं वाटतं कमी पडतोय. आणि जेवढी आपल्यात ताकद आहे, मी कुठेतरी वाचलं होतं, एक प्रूव्हन फॅक्ट आहे का ते तुम्हाला माहीत नाही, पण एक फुलपाखराने अमेरिकेत पंख फडफवले, जरी फडफडवले तरी त्याच्यातून जो दबाव हवेत निर्माण होतो त्याचा इम्पॅक्ट भारतात पण होऊ शकतो आणि भारतात वादळ निर्माण होऊ शकतं. सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण कितीही छोटंसं पाऊल घेतलं ह्या दिशेत, या डायरेक्शनमध्ये, तरीही त्याचा इम्पॅक्ट एवढा पॉवरफुल होऊ शकतो. आणि त्याचा एक महत्त्वाचा एक भाग म्हणजे संवाद. जर तुम्ही संवाद ठेवताय, जर तुम्ही संपर्क ठेवताय, जर तुम्ही डायलॉग आणि डिस्कशन, जर तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला एक व्यासपीठ निर्माण करताय, तर अर्थात मला असं वाटतं हाफ द बॅटल इज वन. की तुमचं त्या दिशेमध्ये खूप यशस्वी पाऊल पडलं आहे सुराणा साहेब. पण हे तुम्ही वर्षातून एकदाच नाही, हे तुम्ही कंटिन्युअसली चालू ठेवा. ऑडियन्स नसला तरी चालेल, पण ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू देत. कारण का कुठे ना कुठेतरी ते व्यासपीठ कोणी देत नाही आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्याचा फरक होतो. म्हणजे कोणी नाही, इथे जरी नसले तरी ते यूट्यूबवर फिरणारच आहे उद्या. आणि यूट्यूबवर एवढे व्ह्यूज येतात की ऑफकोर्स त्याचा जो ते पेनिट्रेशन असतं, जे इम्पॅक्ट असतं ते जातं. आणि अर्थात ती भाषणं ही सगळी आपल्या समाजाच्या महापुरुषांच्या टीचिंग्सवर असावी, जे आत्ता ॲक्च्युली ह्या क्षणाला सर्वात जास्त लागू होत आहेत. जर खरंच त्या टीचिंग्सची, त्या विचारांची गरज आहे तर ती आज आहे. आणि आज जर आपण ते विचार अंमलात आणू शकलो नाहीत तर त्यांनी केलेलं त्याग, त्यांनी केलेले टीचिंग्स हे सगळे व्यर्थ जातील. आणि म्हणून मनातलं ह्या ठिकाणी बोलण्यासाठी विदाऊट रिस्ट्रिक्शन्स तुम्ही मला ती संधी दिली, एक मन मोकळेपणाने मला ह्या ठिकाणी बोलू दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते सुराणा साहेब. जसं मी म्हणाली, मी मनातून बोलली, मी काय तयारी करून आली नव्हती, पण जे मनात येतं आणि जे मला वाटतं की आता काळाची गरज आहे ते मी बोलली. लोकशाही कशी पार्लमेंटपासून ते खालपर्यंत, म्हणजे तसं बरंच काही बोलण्यासारखं आहे. लाडकी बहीण पण आहे बोलण्यासारखं, PM किसान योजना आहे, पण मला ह्याला राजकीय वळण द्यायचं नाही आहे. पण लोकशाहीची सद्यस्थिती अशी आहे की लोकशाही आणि संविधान हे 100% ह्यांच्यावर खतरा आहे, ह्याचा खून होत आहे. आणि आपण हे कसं वाचवू शकतो, आपण हे आपल्या पद्धतीने आपण कसं वाचवू शकतो त्याच्यावर थोडंसं आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. 10-10 लोकांचे ग्रुप बनवून वाड्या वस्त्यांवर पाठवा, 10-10 लोकांचे ग्रुप बनवून गावात पाठवा, 10-10 लोकांचे ग्रुप बनवून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवा. आणि तरच मला असं वाटतं, आणि त्याच्यात काही अवघड नाही, तुम्हाला काही खर्च लागणार नाही आहे त्यासाठी, एक गाडी लागणार आहे, पण पाठवा. आणि भगवानांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत, सगळ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचू देत, तरच ती ज्वाला जी आहे तो दिवा जो आहे तो ज्वलंत राहील, तो अखंड राहील. आणि मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी जास्त काही बोलली असेल तर क्षमा, मिच्छामी दुक्कडम. पण किती मोठं हे पण टीचिंग आहे, किती मोठं, पण आपण फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित ठेवतो. ते अंमलात सगळ्यांनाच आणायला आवडेल
सगळ्यांनाच आणायला आवडेल. आणि म्हणून महापुरुषांना कृपया करून रिस्ट्रिक्ट करू नका, भगवानांना रिस्ट्रिक्ट करू नका, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, रिस्ट्रिक्ट करू नका. हे खूप काही देऊन गेले आपल्याला. गौतम बुद्ध असतील, हे आपल्याला खूप काही देऊन गेले युनिव्हर्सली, फक्त एकाच ब्लॉकसाठी नाही. आणि मी अशी आशा बाळगते की ह्या समाजाचे जे तरुण आहेत ते पण स्वतःचं कर्तव्य समजून व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या पलीकडे जाऊन जे खरे टीचिंग्ज आहेत, जे खरे विचार आहेत ते पण लोकांपर्यंत पोचून जातील. तेच मला असं वाटतं खरी श्रद्धांजली ठरेल, तेच खरं अभिवादन ठरेल. ह्या मताची मी आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा. आणि नाशिकचं, आणि माझं खरं तर काही कार्यक्रम असले तर मी नाशिकला येत असते, आणि ते नातं तुम्ही पुन्हा एकदा घट्ट ठेवल्याबद्दल ह्या समाजामध्ये, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद देते. तुम्ही नेहमीच मला तुमच्या मुलीसारखं तुम्ही वागणूक देता. आणि नक्कीच आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही समाजाचं रेप्रेझेंटेशन असतील, समाजाचे काही विषय असतील, समाजाचे काही अडीअडचणी असतील, काही प्रश्न असतील, ते नक्कीच आम्ही विधानसभेत आणि पार्लमेंट आणि लोकसभेत मांडण्यात सक्षमरित्या पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू, हे वचन मी तुम्हाला देते. पण नक्की आमच्यापर्यंत आणा, आम्हाला तुमच्यापासून दूर नका समजू, कारण का वी आर ऑल इन मायनॉरिटीज, रिमेंबर दॅट. आणि म्हणून तुमचं समजून आम्हाला तुम्ही तुमचे प्रश्न मांडायचा सौभाग्य द्याल अशी मी आशा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र.